चोपडा बस स्थानक परिसरामध्ये प्रवाशांचे खिसे कापणारी टोळी दाखल झाली असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेचे आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी संयुक्तरित्या चोपडा बस स्थानकात ट्रॅप लावला. चोपडा बस स्थानकामध्ये प्रवाशाचे 35,000 रुपये चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सदरील अटकेत असलेले संशयित आरोपी मध्ये एक आरोपी हा जालना येथील पोलीस उपनिरीक्षक आहे आणि इतर आरोपींपैकी एकावर अनेक गुन्हे दाखल आहेत. जनतेचं रक्षण करणारेच सामान्य नागरिकांचे खिसे कापणाऱ्या आरोपींमध्ये सहभागी होऊ लागले तर न्याय मागायचा तरी कोणाकडे, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. चोपडा शहरामधील बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर दागिने आणि रोकड ही लंपास होण्याच्या घटना होत असतात, परंतु बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं चोरट्यांना चांगलंच फावत आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि अजून गुन्हे कुठे कुठे केले या संदर्भात तपास देखील करण्यात येणार असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी यावेळी सांगितलं आहे. सर, आपल्या चोपडा बस स्थानकामध्ये प्रवाशाचे खिसा कापला असं आरोपींना अटक केलेली आहे. या संदर्भात सविस्तर काय घटना? काल साधारण दुपारी 3 वाजताच्या सुमाराला इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक बाहेरगावची टोळी पिक पॉकेटिंग करणारी आपल्या चोपडा बस स्टँड परिसरात फिरत आहे. त्याच्यानंतर मग चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची जी टीम आहे त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि तिथं साधारण 3-3:30 वाजताच्या सुमाराला आम्हाला 4 लोक त्या ठिकाणी मिळून आले. 4 मध्ये एक आहे प्रल्हाद मांटे, दुसरा आहे अंबादास साळोकर, तिसरा श्रीकांत डगे आणि चौथा आहे रौफ अहमद शेख. हे लोक आहेत जालना, अकोला, बुलढाणा, बीड या भागातील लोक आहेत. त्यातला अंबादास साळोकर नावाचा जो आहे तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे आत्तापर्यंत माहिती घेतली तर 25च्या आसपास आता त्याच्यावर चोरीचे पिक पॉकेटिंगचे गुन्हे दाखल आहेत. जालना जिल्ह्यात आहे, भुसावळ, रेल्वे, अकोला आपल्या जिल्ह्यात आहे. त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे. हा अंबादास साळोकर जो आहे त्याला श्रीकांत डगे हा मदत करतो. रौफ शेख हा ड्रायव्हर आहे आणि त्यातला प्रल्हाद मांटे हा सदर बाजार पोलीस स्टेशन जालना जिल्हा या ठिकाणी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम आहे आणि त्याचासुद्धा ह्या टोळीसोबत चोरी करण्यामध्ये सहभाग आहे असं निष्पन्न झालं. काल आपल्याकडं वसंत कोळी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना अटक केलेलं आहे आणि आता आम्ही तपास करत आहोत की आणखी चोपड्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात त्यांनी किती ठिकाणी असे चोरीचे गुन्हे केले आहेत. सर, इथे पोलीस उपनिरीक्षक यांच्यासोबत आपल्या डिपार्टमेंटचे त्यांच्यासोबत कोणी अजून आहे का सहभागी? नाही, अन्य कोणी नाही, फक्त प्रल्हाद मांटे हे ऑन ड्युटी आहेत? हां, सध्या तिथं कार्यरत आहे. आज त्यांना चोपडा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात हजर मी करणार आहे. त्या ठिकाणी पोलीस कोठडी वाहून आणखी त्याच्यामध्ये पुढचा तपास करत आहोत. ओके सर.